मी कुठल्याही इन्शुरन्स कंपनीचा एजंट नाहीये जो की एखादी पॉलिसी तुमच्या गळ्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. इफ एक्स थिंग हॅपन देन प्रोव्हाइड फायनान्शियल प्रोटेक्शन टू मी और टू माय फॅमिली. आणि आपण भारतीय लोक आहे आणि आपल्यासाठी फॅमिली शिवाय जास्त मोठी गोष्ट कुठलीही नाहीये. एक फन फॅक्ट तुम्हाला सांगू, भारतामध्ये व्हेइकल इन्शुरन्स हा कंपल्सरी आहे आणि तरी सुद्धा गाडी रिप्लेसेबल गोष्ट आहे, पण तुमची लाईफ तर एकच आहे. अर्थात ही ऍडवाइस नाहीये किंवा मी स्वतः कुणीही इन्शुरन्स एक्सपर्ट व्यक्ती वगैरे नाहीये. 1 करोड रुपयांचा लाईफ इन्शुरन्स हाताने घेतला पाहिजे. तुमचं उत्पन्न बंद पडण्यासाठी तुमचा मृत्यू हे एकच कारण असू शकतं का? पुढच्या 40 वर्ष त्या कंपनीने तरी जगलं पाहिजे ना. याच्यामध्ये अजून एक कॅच आहे. समजा आता जेव्हा मी लाईफ इन्शुरन्स घेतो तेव्हा मला कुठलंच व्यसन नाहीये, पण पुढे जाऊन 10 वर्षांनी मी कधी स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग नाही करणार याची काही गॅरंटी आहे का? त्यामुळे कॉर्पोरेट मधला हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक वेळेस तुमच्या फायद्यात येऊ शकतो असं नाहीये. पर लाईफ किती रुपयांचा इन्शुरन्स तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये मिळतोय? 1 लाख रुपयांचा पण नाही मिळत आहे. प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्क्लूड असल्या पाहिजेत की मॅटर्निटीचे संपूर्ण एक्सपेन्सेस हेल्थ पॉलिसी मध्ये कव्हर होतात का? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यातले जे 2 सगळ्यात बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट आहेत जे प्रत्येक व्यक्तीने परचेस केलेच पाहिजेत, त्या दोनही इन्शुरन्स प्रोडक्टचा कच्चा चिट्टा ओपन करून सांगणार आहे. वेट मला माहिती थंबनेल मध्ये पण आणि आता व्हिडिओच्या पहिल्याच वाक्यामध्ये पण इन्शुरन्स हा शब्द ऐकून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा आतापर्यंत विचार चालू झाला असेल की व्हिडिओ स्किप करायचा आहे, कारण इन्शुरन्स या शब्दाच्याच विषयी जेवढे काही मिसकन्सेप्शन्स आपल्या मनामध्ये आहेत ना त्याची मला थोडेफार प्रमाणामध्ये जाणीव आहे. आणि कदाचित काही दिवसांपूर्वीपर्यंत, काही महिन्यांपूर्वीपर्यंत मी सुद्धा तुमच्यासारख्याच विचारांचा होतो. पण जस्ट टू इन्फॉर्म, मी कुठल्याही इन्शुरन्स कंपनीचा एजंट नाहीये जो की एखादी पॉलिसी तुमच्या गळ्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला कॉल किंवा मेसेजेस करून वगैरे त्रास देणार आहे, असं काहीही होणार नाहीये. उलट या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायला मदत करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोनही इन्शुरन्स प्रोडक्ट विषयी जे की आपण बाय करणं खूप गरजेची गोष्ट आहे. 2025 च्या वर्षाला आता सुरुवात होते आणि तुम्ही ऑलरेडी कमवायला स्टार्ट केलंय पण इन्शुरन्स घेतलेला नाहीये अजून, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स दोघांपैकी कुठलाच, तर 2025 मध्ये मी रिकमेंड करेन की तुम्ही हे इन्शुरन्सेस घेतलेच पाहिजे. एवढे महत्त्वाचे ते इन्शुरन्सेस आहेत. या दोन्ही इन्शुरन्स पैकी कोणताही इन्शुरन्स घेताना कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, कुठलं ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ते सगळं बेसिक ज्ञान मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, जे बऱ्याच वेळेस इन्शुरन्स एजंट सुद्धा देत नाहीत किंवा आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा आपल्याकडे ते ज्ञान नसल्यामुळे आपणही त्यांना विचारत नाही आणि मग पुढे जाऊन प्रॉब्लेम होतात की क्लेम सेटल होत नाही. या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आजचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे. जेवढं काही बेसिक गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे त्या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला लिटरली ओपन करून सांगणार आहे. सगळं इम्पॉर्टंट नॉलेज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्शुरन्स या चॅप्टर विषयी देणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही दुसरा व्हिडिओ इंटरनेटवरती बघण्याची गरज पडणार नाही आजचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात इन्शुरन्स म्हणजे काय. कुठलाही इन्शुरन्स हा रिस्क प्रोटेक्शनचं आपल्या लाईफमध्ये काम करत असतो. म्हणजे ज्या काही अनसर्टन गोष्टी येतात, अनप्लॅन गोष्टी येतात, ज्याच्यामुळे आपल्या परिवारावरती किंवा आपल्यावरती आर्थिक संकट उभं राहू शकतं, आपली फॅमिली रिस्क मध्ये येऊ शकते फायनान्शियली, अशा कुठल्याही रिस्क आपल्या लाईफ मधून अवॉइड करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून आपण जी गोष्ट घेतो त्याला आपण इन्शुरन्स म्हणतो. आणि कुठलाही इन्शुरन्स हा एका बेसिक प्रिन्सिपल वरती काम करत असतो. इफ एक्स थिंग हॅपन देन प्रोव्हाइड फायनान्शियल प्रोटेक्शन टू मी और टू माय फॅमिली. लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत एक्स ही गोष्ट तुमच्या लाईफची रिस्क असू शकते आणि हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत एक्स ही गोष्ट तुमच्या हेल्थची रिस्क असू शकते. या दोनही गोष्टी आपण 1 बाय 1 बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण लाईफ इन्शुरन्स विषयी सगळं काही डिस्कस करूयात आणि त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स वरती येऊयात. लाईफ इन्शुरन्स विषयी जेव्हा मी बोलतोय ना तर लाईफ इन्शुरन्स काढणं का गरजेचं आहे, लाईफ इन्शुरन्स कोणाचा नेमका काढायचा असतो त्याच्याविषयीच्या काही बेसिक गोष्टी, लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन काय असतो आणि एंडोमेंट प्लॅन काय असतो याच्यामधला फरक, आणि कुठल्याही कंपनीचा लाईफ इन्शुरन्स बाय करत असताना आपण कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत हे सगळंच मी लाईफ इन्शुरन्सच्या पार्ट मध्ये कव्हर करणार आहे, म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर लाईफ इन्शुरन्स काढणं नेमकं का गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा 4 लोकांची एक फॅमिली आहे, हसबंड, वाईफ आणि त्यांची 2 मुलं, आणि या फॅमिलीमध्ये जो पुरुष आहे तो या घरातला कर्ता व्यक्ती आहे ज्याच्या इन्कम वरती संपूर्ण फॅमिली जगते. देव न करो पण दुर्दैवाने जर का समजा त्या कर्त्या व्यक्तीचं निधन झालं तर मग त्यांच्या फॅमिलीच्या सर्वायवलचं काय, त्यांच्या फायनान्शियल सिक्युरिटीचं काय, त्यांची जी काही 2 लहान लहान मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशन वगैरेचं काय करणार. पूर्ण फॅमिलीज खूप मोठ्या रिस्क मध्ये येऊ शकते आणि आपण भारतीय लोक आहे आणि आपल्यासाठी फॅमिली शिवाय जास्त मोठी गोष्ट कुठलीही नाहीये, म्हणून आपली फॅमिली सिक्युअर राहिली पाहिजे. आपल्याला जर चुकून काहीही झालं तरी सुद्धा आपल्या फॅमिलीला फायनान्शियली सफर करायला नाही लागलं पाहिजे, म्हणून लाईफ इन्शुरन्स
इन्शुरन्स काढणं गरजेची गोष्ट आहे. आणि माझं तर वैयक्तिक मत आहे की आपल्याला जसा मतदानाचा अधिकार मिळतो ना त्याच वेळेस पासून लाईफ इन्शुरन्स हा कंपल्सरी केला पाहिजे. एक फन फॅक्ट तुम्हाला सांगू, भारतामध्ये एक इन्शुरन्स काढणं ही कंपल्सरी गोष्ट आहे. कुठला माहितीये? तुम्ही कधी गाडी खरेदी केली आहेत का? गाडी ऑन रोड येण्याच्या आधी तिचा इन्शुरन्स काढावा लागतो. भारतामध्ये व्हेइकल इन्शुरन्स हा कंपल्सरी आहे. आणि तरी सुद्धा गाडी रिप्लेसेबल गोष्ट आहे. म्हणजे तुमची 10 लाख रुपयाची गाडी जर का रस्त्यात ऍक्सिडेंट मध्ये तिचा चुराडा जरी झाला तरीही तुम्ही एखाद्या वेळेला दुसरी गाडी खरेदी करू शकता. पण तुमची लाईफ तर एकच आहे. तिच्यासोबत जर का काही झालं तर ती रिप्लेसेबल पण नाहीये आणि तरीही लाईफ इन्शुरन्स कंपल्सरी नाहीये. त्याच्या पाठीमागे बरेचसे कारण असू शकतात. त्या कारणांमध्ये आता आपण जात नाही. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की एक लाईफ इन्शुरन्स घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असू शकतं आणि तो आपण घेतला पाहिजे. लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन आणि एंडोमेंट प्लॅन किंवा मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? लाईफ इन्शुरन्सचे बरेचसे प्रोडक्ट तुम्हाला भेटतील. एक टर्म प्लॅन, मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन, गॅरंटीड रिटर्न प्लॅन, युलिप अशा 100 नावांनी 100 प्रोडक्ट आहेत लाईफ इन्शुरन्सचे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक टर्म प्लॅन आणि बाकीचे जेवढे काही इन्शुरन्स मधले इन्व्हेस्टमेंट वाले प्रोडक्ट येतील ना त्या सर्व प्लॅन्सला तुम्ही मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅनचे सब प्लॅन्स आहेत असं मानू शकता. म्हणून आपण एका उदाहरणातून समजून घेऊयात की नेमका टर्म प्लॅन काय आहे आणि मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन काय आहे. या दोघांपैकी कुठला घेणं आपल्यासाठी जास्त फायद्याची गोष्ट असू शकते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. या दोघांमधला फरक तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. या उदाहरणातल्या आपल्या मित्राचं नाव आहे रोहन, जे आपण आधीपासून कंटिन्यू केलंय. आपण असं कन्सिडर करूयात की रोहनचं चालू वय 25 वर्ष आहे. त्याला साधारण 60 वर्षांपर्यंतच्या टर्मचा इन्शुरन्स घ्यायचा आहे. म्हणजे साधारण एक 35 वर्षांच्या टर्मचा इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि त्याला कव्हर पाहिजे 1 करोड रुपयांचं. तर टर्म प्लॅन घेतला तर त्याने काय होईल आणि मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन जर त्याने घेतला तर काय होईल? टर्म प्लॅन जर का त्याने घेतला तर आता 25व्या वर्षापासून तर 60 वर्षांपर्यंत रोहन इन्शुरन्स कंपनीला एक प्रीमियम पे करेल. 60 वर्षांची टर्म पूर्ण होण्याच्या आतमध्ये जर का रोहनच्या लाईफ सोबत काहीही झालं तर 1 करोड रुपयाचा कव्हर हेल्थ इन्शुरन्स कंपनी रोहनच्या फॅमिलीला देईल. पण देव करो आणि त्याला एक चांगलं आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि 60 वर्षांपर्यंत त्याला काहीच नाही झालं पाहिजे. त्याच्या पुढेही तो ठणठणीतपणे जगू शकला पाहिजे. असं जर का झालं आणि 60 वर्षांपर्यंत रोहनच्या लाईफला काहीच नाही झालं तर मात्र रोहनला काहीच रिटर्न मिळणार नाही जर का त्याने टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतलेला असेल तर. पण ऑन अदर हँड जर का त्याने मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन घेतलेला असेल तरी सुद्धा दर वर्षाला 60 वर्षांपर्यंत रोहन एक प्रीमियम पे करत राहील इन्शुरन्स कंपनीला. आणि जर का समजा मध्ये कुठेही 60 वर्षांच्या आतमध्ये रोहनच्या लाईफला काहीही झालं तर त्याच्या फॅमिलीला 1 करोड रुपयाचा कव्हर मिळेल. टर्म प्लॅन मध्ये पण तोच मिळत होता. फक्त फरक काय टर्म प्लॅन मध्ये आणि मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन्स मध्ये? तर 60 वर्षांपर्यंत रोहनला काहीच नाही झालं तर अशा वेळेस 60 वर्षांची टर्म संपल्यानंतर जेवढे काही प्रीमियम रोहनने पे केलेला आहे तो त्याला विथ इंटरेस्ट परत मिळेल. पण तरी सुद्धा मी रोहनला सजेस्ट करेन की त्याने टर्म प्लॅनच बाय करावा. का हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तुम्ही म्हणाल जर का टर्म प्लॅन काढून 60 वर्षानंतर त्याला 1ही रुपया हातामध्ये परत मिळणार नाहीये तर मग एंडोमेंट प्लॅन काढलेले चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यावरती विथ इंटरेस्ट पैसे रिटर्न मिळणार आहेत त्याला. पण इथं काय होतं माहितीये, जेव्हा टर्म प्लॅन रोहन काढेल ना तर त्याला वर्षाला फक्त 8 ते 10 हजार रुपयांचा प्रीमियम पे करायचा आहे. आणि तोच जर का त्याने मॅच्युरिटी बेनिफिट वाला प्लॅन घेतला एंडोमेंट वाला जिथे की त्याला रिटर्न्स मिळणार आहेत तर अशा वेळेस त्याला ऍटलीस्ट 3 ते 4 पट जास्त अमाऊंट पे करायला लागेल. म्हणजे 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत दर वर्षाला त्याला प्रीमियम पे करावा लागेल रोहनला. आणि अजून काय होईल याच्यामध्ये, कारण की ते इन्शुरन्स मधलं इन्व्हेस्टमेंट वाला प्रोडक्ट आहे त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला त्या पैशांवरती परत काम करायचंय, त्या पैशांना इन्व्हेस्ट करायचंय, रिटर्न जनरेट करायचे, त्याच्यातून स्वतःचा प्रॉफिट काढायचा आणि मग रोहनला पण रिटर्न जनरेट करून द्यायचे. या सगळ्या गोष्टींमुळे कंपनीला त्याच्यावरती जास्त एफर्ट घ्यायचे आणि म्हणून 3 ते 4 पटीने प्रीमियम आपण जास्त भरतोय एंडोमेंट प्लॅन मध्ये. पण जर का रोहन स्मार्ट असेल आणि फायनान्शियल गोष्टींमधलं जर का त्याला चांगलं नॉलेज असेल तर 8-10 हजार रुपयाच्या प्रीमियम मध्ये 1 करोड रुपयाचा कव्हर तो घेईल आणि उरलेली जी काही डिफरन्स अमाऊंट आहे ना त्या अमाऊंटला स्टॉक मार्केटमध्ये, इंडेक्स म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करेल आणि त्यातून इन्शुरन्स कंपनी जेवढी त्याला रिटर्न देणार होती ना त्यापेक्षा जास्त रिटर्न रोहन स्वतःच कमवू शकतो कुठल्याही इन्शुरन्सच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन पेक्षा. इन्व्हेस्टमेंट हा पार्ट नेहमी वेगळा असावा आणि ज्या पर्पज साठी आपण लाईफ इन्शुरन्स घेतोय आपल्या लाईफला काही रिस्क असेल तर त्या केसमध्ये आपल्याला फायनान्शियल प्रोटेक्शन मिळण्यासाठी म्हणून आपण टर्म प्लॅन घेणं ही जास्त फायद्याची गोष्ट असू शकते. अर्थात ही ऍडवाइस नाहीये किंवा मी स्वतः कुणीही इन्शुरन्स एक्सपर्ट व्यक्ती वगैरे नाहीये. मी जस्ट एक नॉलेज शेअर करतोय आणि कुठली गोष्ट जास्त फायद्याची असू शकते हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा स्वतःचा रिसर्च करून, स्टडी करून मग कुठला प्लॅन तुम्हाला घ्यायचा आहे. जर का तरीही तुम्हाला एंडोमेंट प्लॅन आणि मॅच्युरिटी बेनिफिट वाले प्लॅन जास्त बेटर वाटत असतील तर तुम्ही ते परचेस करू शकता. त्याच्यामध्ये काहीही हरकत नाहीये. अगदीच काही इन्शुरन्स नाही परचेस करण्यापेक्षा मॅच्युरिटी बेनिफिट प्लॅन परचेस करणं हे सुद्धा तुमच्या फायद्याची गोष्ट असू शकते. पण त्याहून फायद्याचा टर्म इन्शुरन्स असू शकतो. आता लाईफ इन्शुरन्स विषयी
आपण काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट, लाईफ इन्शुरन्स आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काढणं गरजेची गोष्ट आहे का? तर असं अजिबात नाहीये. आयडियली लाईफ इन्शुरन्स हा नेहमी अशा व्यक्तीचा काढला जातो जी घरातली करती व्यक्ती आहे किंवा जिच्या फायनान्शियल इन्कम वरती ती पूर्ण फॅमिली डिपेंडंट आहे. बाकी इतर फॅमिली मेंबरचा लाईफ इन्शुरन्स नाही काढला तरी चालेल. फक्त जर का एखाद्या फॅमिलीमध्ये हस्बंड आणि वाईफ दोघेही जॉब करत असतील आणि त्या दोघांच्याही इन्कम वरती जर का ती फॅमिली डिपेंडंट असेल तर अशा केसमध्ये दोघांचाही लाईफ इन्शुरन्स निघाला पाहिजे. अदरवाईज जी कुणी करती व्यक्ती आहे, जी कुणी कमवती व्यक्ती आहे घरातली, तिचा लाईफ इन्शुरन्स काढला तरी सफिशियंट गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, किती अमाऊंटचं टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स आपण काढला पाहिजे? तर आयडियली याच्यासाठी कॅल्क्युलेशन्स असे आहेत की तुमचं जे काही अॅन्युअल इन्कम आहे आजच्या डेटमध्ये, फ्युचर मधलं नाही, आज आता जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढताय, जसं आपण रोहनचं उदाहरण घेतलं, 25 वर्ष वय आहे, तर आज जे काही त्याचं अॅन्युअल इन्कम आहे ना त्याच्या 10 पट मिनिमम किंवा आयडियली 20 पट इतका लाईफ इन्शुरन्स आपण परचेस केला पाहिजे. म्हणजे समजा रोहनचं वार्षिक उत्पन्न आता 5 लाख रुपयांचं आहे, तर रोहनने 10 पट म्हणजे मिनिमम 50 लाख रुपयांचा टर्म प्लॅन हा घेतलाच पाहिजे किंवा आयडियली 20 पट म्हणजे 1 करोड रुपयांचा लाईफ इन्शुरन्स हा त्याने घेतला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, किती टर्म पर्यंतचा लाईफ इन्शुरन्स घ्यायचा आहे? म्हणजे तुम्ही घ्यायला तर 100 वर्षांपर्यंतचं पण घेऊ शकता, कंपनी तर तुम्हाला द्यायलाच बसले कारण त्यांना प्रीमियम मिळतोय, पण तुम्ही किती वर्षांपर्यंतचं घेतलं पाहिजे? तर याच्यामध्ये एक बेसिक कॅल्क्युलेशन असं आहे की तुमच्या घरातली जी सगळ्यात लहान व्यक्ती आहे ना ती जोपर्यंत इंडिपेंडेंट होईल, म्हणजे ती स्वतः जोपर्यंत कमवायला लागेल ना तोपर्यंत तुमचं वय किती असेल हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्या टर्म पर्यंतचा लाईफ इन्शुरन्स घ्यायचा आहे. नाही समजलं का काही? तर जाऊ देत, सोपं काम. तुमची जी काही रिटायरमेंटची एज असेल ना मिनिमम त्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत म्हणजे 60 वर्ष किंवा इन केस तुम्ही अजून एक्स्ट्रा काम करू शकत असाल तर 65 वर्ष वगैरे तुमचं जे काही करंट एज आहे तिथपासून 60 ते 65 वर्षांपर्यंतच्या टर्मचा इन्शुरन्स तुम्ही घेतला पाहिजे. 5 इम्पॉर्टंट गोष्टी जे लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्याच्या आधी तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. नंबर 1, काही ऍडव्हान्स तुम्हाला घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स खरेदी करताय. तर बेसिकली जेव्हा आपण कुठलाही इन्शुरन्स खरेदी करतो ना तर तो आपण रिस्क प्रोटेक्शन साठी घेत असतो. जर का कुठल्याही कारणामुळे आपलं जर का इन्कम बंद पडलं, उत्पन्न बंद पडलं तर त्या केसमध्ये आपल्या फॅमिलीने फायनान्शियली सफर नाही केलं पाहिजे, या कारणासाठी आपण लाईफ इन्शुरन्स घेतो. पण मग तुमचं उत्पन्न बंद पडण्यासाठी तुमचा मृत्यू हे एकच कारण असू शकतं का? अजिबात नाही, 2-3 अजूनही कारण असू शकतात. जसं की एखादा क्रिटिकल इलनेस असू शकतो, म्हणजे एखादा गंभीर आजार जर का तुम्हाला झाला तरी तुमचं उत्पन्न बंद पडू शकतं कारण तुम्ही त्या केसमध्ये काम नाही करू शकणार. किंवा समजा तुमचा एखादा रोड ऍक्सिडेंट वगैरे झाला आणि तुम्हाला टेम्पररी किंवा परमनंट डिसॅबिलिटी आली, अपंगत्व आलं, तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचं उत्पन्न बंद पडू शकतं. त्याही वेळेस तुमच्या फॅमिलीला फायनान्शियली सफर करायला लागू शकतं. त्यामुळं जेव्हाही तुम्ही एक लाईफ इन्शुरन्स घेताना त्यावेळेस हे 4 ऍडव्हान्स तुम्हाला कन्सिडर करायचे. सगळ्यात पहिला ऍड ऑन आहे तो म्हणजे ऍड ऑन क्रिटिकल इलनेस. म्हणजे जर का कुठलाही गंभीर आजार वगैरे तुम्हाला झाला तर त्या केसमध्ये सुद्धा तुमच्या फॅमिलीला फायनान्शियल प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. जो काही तुमचा बेसिक कव्हर आहे 1 करोड रुपयाचा वगैरे तो तर मिळालाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा ऍडिशनल मिळालं पाहिजे कारण तुम्ही आता काम नाही करू शकत आहात. म्हणून थोडंफार प्रीमियम मध्येच तुमचं इन्क्रीज होईल किंवा ती अमाऊंट ऍड होईल जराशी, पण हा ऍड ऑन घेणं हे इम्पॉर्टंट असू शकतं. दुसरा ऍड ऑन आहे जसं आपण मगाशी डिस्कस केलं, जर का समजा एखादी टेम्पररी किंवा परमनंट डिसॅबिलिटी आली तर त्या डिसॅबिलिटी वरती एक ऍड ऑन मिळतो, तोही आपण कन्सिडर केला पाहिजे जेव्हा आपण लाईफ इन्शुरन्स घेतोय तेव्हा. तिसरा ऍड ऑन प्रीमियम वेवर ऑन क्रिटिकल इलनेस. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्रिटिकल इलनेस आला त्यावेळेस तुम्ही काम नाही करत आहात, तुमचं उत्पन्न बंद पडलेलं आहे, त्यामुळं मे बी तुम्ही दर वर्षाला प्रीमियम पण पे नाही करू शकणार तुमच्या इन्शुरन्सचा. अशा वेळेस ती इन्शुरन्स कंपनी स्वतःच कन्सिडर करून घेईल की हा प्रीमियम पे केलेला आहे कारण तुम्ही हा ऍड ऑन ऑलरेडी घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये एक छोटी छोटी अमाऊंट तुम्ही ऑलरेडी सुरुवातीपासूनच पे करताय. आणि चौथा ऍड ऑन आहे प्रीमियम वेवर ऑन डिसॅबिलिटी. म्हणजे कुठली डिसॅबिलिटी जरी आली तरीही तुम्हाला दर वर्षाचा जो तुम्ही प्रीमियम पे करताय तो प्रीमियम पे करण्याची गरज नाही पडणार, कंपनी अगेन ते कन्सिडर करून घेईल. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही लाईफ इन्शुरन्स परचेस करताय त्यावेळेस हे 4 ऍडव्हान्स हे तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, ज्या कुठल्या कंपनीचा तुम्ही लाईफ इन्शुरन्स बाय करताय ना त्या कंपनीचा ब्रँड आणि रेप्युटेशन काय आहे ती. कारण ऑब्व्हियसली आपण लाईफ इन्शुरन्स जेव्हा घेतोय त्यावेळेस आपण लाईफची रिस्क कन्सिडर करून तो घेतोय आणि 60 किंवा 65 वर्षांच्या टर्म पर्यंतचा घेतोय, म्हणजे पुढच्या 40-1 वर्षांच्या टर्मचा घेतोय, तेव्हा आपण ऍटलीस्ट सेफ गेम खेळणार. आपल्याला हे तर हवं आहे की पुढच्या 40 वर्ष त्या कंपनीने तरी जगलं पाहिजे ना, ती कंपनी तरी मार्केटमध्ये टिकली पाहिजे ज्या कंपनीचा आपण इन्शुरन्स घेतोय. आणि म्हणूनच त्या कंपनीचा ब्रँड काय आहे, रेप्युटेशन काय आहे, किती वर्षांपासून ती मार्केटमध्ये काम करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि रिसर्च करूनच मग आपण एक लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट जी तुम्हाला कन्सिडर करायची आहे ती म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय, तर कुठल्याही कंपनीकडे ज्यावेळेस समजा 100 ऍप्लिकेशन येत असतील क्लेमसाठी इन्शुरन्सच्या, तर त्या 100 ऍप्लिकेशन पैकी किती लोकांचा क्लेम ऍक्सेप्ट होतो किंवा किती लोकांना ते पैसे मिळतात हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. जेवढा जास्त असेल तो तेवढा जास्त बेटर तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. कारण तुम्हाला जर का काही झालं तर तुम्हाला कधीच हे नको असणार की तुमच्या फॅमिलीला खूप जास्त स्ट्रगल करावं लागेल ते पैसे मिळण्यासाठी. त्यामुळे 100% तर कुठल्याच कंपनीचा नसणार आहे, त्याची वेगवेगळी कारणं असतात. पण जेवढा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो
रेशो असेल तेवढा जास्त बेटर. चौथी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कुठल्याही कंपनी सोबत लाईफ इन्शुरन्स घेताना, ती म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या डिस्क्लोज करायच्या. कुठलंही कारण लपवायचं नाहीये कंपनीपासून. एखादा प्री एक्झिस्टिंग डिसीज असेल किंवा तुमच्या ज्या काही लाईफस्टाईल हॅबिट्स असतील जसं ड्रिंकिंग, स्मोकिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी कधीही तुम्हाला लपवायच्या नाहीत इन्शुरन्स कंपनीपासून. कारण जर का भविष्यात तुम्हाला काहीही झालं आणि इन्शुरन्स कंपनीला कळलं की या व्यक्तीने ही गोष्ट डिस्क्लोज नव्हती केली किंवा सांगितली नव्हती तेव्हा, तरी सुद्धा तुमचा क्लेम सेटल होऊ शकणार नाही आणि तुमच्या फॅमिलीला पैसे मिळू शकणार नाही. उदाहरणार्थ जर का समजा एखाद्या व्यक्तीला स्मोकिंग करायची सवय आहे, म्हणजे त्याला सिगरेट वगैरे हे धूम्रपान सगळ्या गोष्टी करायची सवय आहे आणि 10 वर्षाने त्या व्यक्तीची डेथ झाली आणि त्या व्यक्तीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरने लिहून दिलं की लंग इन्फेक्शन स्मोकिंग वगैरेमुळे झालं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची डेथ झाली, तर अशा केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम ऍक्सेप्ट करणार नाही. हे जस्ट एक उदाहरण होतं, पण सांगण्याचा उद्देश हा आहे की कुठलीही गोष्ट तुम्हाला जर का कुठलाही आजार असेल किंवा तुमच्या ज्या काही हॅबिट्स असतील त्या नेहमी तुम्हाला आधीच डिस्क्लोज करायचे आणि खूप ट्रान्सपरंटली तुम्हाला कंपनीला सांगायचे आणि त्यानुसार हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं, जेणेकरून पुढे जाऊन कोणालाही प्रॉब्लेम यायला नकोत, कंपनीला पण आणि तुमच्या फॅमिलीला पण. याच्यामध्ये अजून एक कॅच आहे. समजा आता जेव्हा मी लाईफ इन्शुरन्स घेतो तेव्हा मला कुठलंच व्यसन नाहीये, म्हणजे स्मोकिंग पण मी करत नाही, ड्रिंकिंग पण मी करत नाही आणि काहीच नाही करत. पण पुढे जाऊन 10 वर्षानं 20 वर्षानं मी कधीच स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग नाही करणार याची काही गॅरंटी आहे का? म्हणजे लाईफच्या एका पॉईंटवरती माझ्यावरती अशी वेळ येऊ शकते जेव्हा मी ह्या सगळ्या हॅबिट्स चालू करेन, पण आता नाही करत आणि म्हणून मी ती गोष्ट डिस्क्लोज नाही केली आणि पुढे जाऊन कधीतरी ह्या हॅबिट्स लागल्या म्हणून तो क्लेम रिजेक्ट होईल असंही होऊ शकतं. पण ह्याच्यातून वाचण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायला लागेल. आयडियली तो भेटला पाहिजे, कारण तुम्हाला आता सवय नाही म्हणून तुम्ही डिस्क्लोज नाही केली. पण हीच गोष्ट कंपनीला माहिती असण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही एक लाईफ इन्शुरन्स बाय करताय ना त्याच वेळेस तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप करायचंय, म्हणजे स्वतःची हेल्थ चेक करायची आणि त्याचा एक रिपोर्ट इन्शुरन्स कंपनीला द्यायचा की बाबा अशी कुठली हॅबिट मला नाहीये किंवा आता कुठलाही त्याच्यापैकी त्रास नाही आहे, जेणेकरून पुढे जरी लागला तरी ती कोणाच्याच हातातली गोष्ट नाहीये. आपण नाही पुढच्या गोष्टी प्रेडिक्ट करू शकत आता. सो असं काहीही जरी पुढे जाऊन झालं तरी सुद्धा तुमच्या फॅमिलीला योग्य क्लेम मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी ही काळजी तुम्ही आधीच घेऊ शकता. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स कुठल्या वयामध्ये घेतला पाहिजे, म्हणजे अगदीच 20 वर्षात घ्यायचा आहे का किंवा 40च्या नंतर घ्यायचा आहे का, तर ह्या दोघांपैकी कुठलीही गोष्ट करायची नाही. जर का तुम्ही खूप कमी वय असेल, 20 वर्षातच तुम्ही कमवायला लागलेले असेल तरी पण तुमचं पॅकेज कमी असेल, त्यामुळे तुम्हाला कव्हर कमी मिळेल. आणि जर का 40च्या नंतर घ्यायला जाल तर तुम्हाला प्रीमियम खूप पे करायला लागेल. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स बाय करण्यासाठी आयडियल वय हे साधारण 25 वर्ष ते 35 वर्ष याच्या आतमधलं असावं. हा स्वीट स्पॉट असू शकतो जिथं तुम्हाला लाईफ इन्शुरन्स बाय करायचा आहे, कारण प्रीमियम पण कमी भेटेल आणि कव्हर पण चांगला भेटेल. ओके, तर या सगळ्या गोष्टी होत्या लाईफ इन्शुरन्स विषयीच्या, ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एक लाईफ इन्शुरन्स घेताय तेव्हा. यानंतर आपण वळूयात दुसरा इन्शुरन्स प्रोडक्ट, जे की आहे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स विषयीची पण सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे की कुठलं योग्य वय आहे हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं. जर का तुमच्याकडे ऑलरेडी एक कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स आहे तर तुम्ही कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स सोबत वेगळा इन्शुरन्स प्लॅन घेणं गरजेचं आहे का, आणि असेल तर त्याची कारणं काय आहेत. तुमच्या पॅरेंट्सचा आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स एकत्र असला पाहिजे का, आणि कुठल्या गोष्टी आपल्याला एक हेल्थ इन्शुरन्स घेताना कन्सिडर करायच्या आहेत, हे सर्व काही मी तुम्हाला आता लगेच याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. लेट स्टार्ट. हेल्थ इन्शुरन्स मध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स कुठल्या वयामध्ये घेतला पाहिजे किंवा योग्य वय काय हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं. मी सांगेन जेवढे तुम्ही तंदुरुस्त आहात, जेवढे तुम्ही हेल्दी आहात ना, तेवढ्या लवकर हेल्थ इन्शुरन्स घ्या. अगेन साधारण 25 हा तुम्ही स्वीट स्पॉट पकडू शकता हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी, कारण तोपर्यंत तुम्ही पैसे कमवायला लागलेले असाल, थोडंफार सेटल वगैरे होत असाल, तर अशा केसमध्ये तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स तेव्हाच बाय करून ठेवला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स लवकरच्या वयामध्ये का खरेदी करायचा आहे याची सुद्धा 3 कारण आहे. सगळ्यात पहिलं कारण, मिनिमम प्रीमियम वरती मॅक्झिमम कव्हर मिळेल. ऑलरेडी इन्शुरन्स कंपनीला माहिती की या व्यक्तीचं वय आता इनमेन 25 वर्ष आहे, त्यामुळे हेल्थ रिस्क कुठल्याच नसणार आहेत. काही बीपी, शुगर किंवा अजून जे काही लाईफस्टाईल डिसीज वगैरे आहेत ते आपल्याला ह्या वयामध्ये कॅश नसतात करत. आधीच कुठलाही आजार वगैरे नसल्यामुळे कंपनी कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त कव्हर तुम्हाला देऊ शकते. ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला असा प्लॅन घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये पुढे जाऊन जर का समजा आता लगेच तुमचं लग्न झालेलं नसेल, पण पुढे जाऊन लग्न होईल, तुम्हाला मुलं वगैरे होतील, तर अशा वेळेस थोडासा प्रीमियम वाढवून तुम्ही तुमच्या वाईफला, तुमच्या मुलांना या प्लॅन मध्ये इन्क्लूड करू शकाल. कारण आपली जी इमिडिएट फॅमिली आहे, आपण, आपली वाईफ आणि आपली मुलं यांचा हेल्थ इन्शुरन्स एकत्र असू शकतो. त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपल्या पॅरेंट्सचा वेगळा ठेवायचा आहे. ते का हेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून लवकरच्या वयामध्ये तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. आणि दुसरं कारण हेल्थ इन्शुरन्स लवकर घेण्याचं, नो क्लेम बोनस. आता नो क्लेम बोनस काय असतो? उदाहरणार्थ जर का समजा तुम्ही 5 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर तुमचं इयरली कव्हर किती
किती आहे 5 लाख रुपयांचं. पण जर का समजा पहिल्या वर्षामध्ये तुम्ही प्रीमियम पे केलाय पण तुम्हाला कुठलंही हॉस्पिटलायझेशन लागलेलं नाही आणि तुम्ही काहीच यूज नाही केलं या 5 लाख रुपयांच्या कव्हर मधलं, तर अशा वेळेस तुम्हाला नेक्स्ट जेव्हा तुम्ही प्रीमियम पे करताना तर तुम्हाला एक नो क्लेम बोनस मिळतो. लास्ट इयरला तुम्ही काहीच क्लेम नाही केल्यामुळे तो मे बी 1 लाख रुपयांचा 2 लाख रुपयांचा वगैरे असू शकतो. आणि दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला काहीच हॉस्पिटलायझेशन नाही लागलं आणि तुम्ही नाही यूज केलं इन्शुरन्स, तर त्यावेळेस परत एकदा तुम्हाला नो क्लेम बोनस मिळतो. आणि कधी कधी ही अमाऊंट तुमच्या डबल पर्यंत पण जाऊ शकते. त्याला एक अल्टिमेटली कॅपिंग असते, ते तुम्ही कंपनी सोबत तुमच्या एजंट सोबत वगैरे चेक करू शकता. पण सेम प्रीमियम पे करून म्हणजे 5 लाख रुपयांच्या कव्हरसाठी जेवढा तुम्ही प्रीमियम पे करत होता तोच प्रीमियम पे करून 10 किंवा 11 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता नो क्लेम बोनसच्या फायद्यामुळे. आणि म्हणून लवकर हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेची गोष्ट आहे. आणि तिसरं कारण लो रिजेक्शन रेट. आपण अगदी तरुण वयामध्ये जर का हेल्थ इन्शुरन्स काढला असेल तर आपल्याला कुठलाही प्री एक्झिस्टिंग डिसीज वगैरे नसतो. त्यामुळे आपण हेल्थ इन्शुरन्स कंपनी पासून काही लपवण्याचा पण प्रश्न येणार नाही. पुढे जाऊन जर का समजा 40 वर्षी तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही ऑलरेडी 15-1 वर्षांचा प्रीमियम पे केलेला आहे आणि कंपनीला पण एवढ्या गोष्टी माहिती असतात की जर का एवढ्या वर्ष कंटिन्यू प्रीमियम पे केलं आणि काहीच नाही झालं, आता झालंय तर ते नंतर झालेले आजार असू शकतात. त्यामुळे बाय डिफॉल्ट तुमचा जो क्लेम आहे तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी होतात ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी काही वर्षांसाठी रेग्युलर प्रीमियम पे केलेला आहे आणि तोपर्यंत तुम्हाला काही झालेलं नसतं. तर अशा वेळेस या 3 कारणांसाठी आपण लवकरच्या वयामध्ये हेल्थ इन्शुरन्स घेणं ही गरजेची गोष्ट आहे. हेल्थ इन्शुरन्स विषयी दुसरा मुद्दा, जर का समजा तुम्ही एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आहात आणि तुम्ही एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करताय, तिथं तुम्हाला ऑलरेडी एक हेल्थ कव्हर मिळतोय आणि तरी सुद्धा तुम्हाला एक दुसरा इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेण्याची गरज आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला एक वेगळा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेण्याची गरज आहे का? तर त्याची सुद्धा 3 कारणं महत्त्वाची आहेत. सगळ्यात पहिलं, कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही काम करताय ना तर त्या कंपनीमध्ये जोपर्यंत तुम्ही काम करताय, ज्या दिवशीपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंतच तुमचा हेल्थ इन्शुरन्स कन्सिडर होत असतो. ज्या दिवशी तुम्ही ती कंपनी सोडली त्या दिवशी तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन लॅप्स झालेला असतो. आणि ऑब्व्हियसली दुसरी कंपनी तुम्ही जॉईन कराल तर तिथे सुद्धा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स स्टार्ट झालेलाच असणार आहे. पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, हेल्थ इन्शुरन्स घेताना नेहमी एक खूप महत्त्वाची टर्म असते ती म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज, PED ज्याला आपण म्हणतो. तर ज्यावेळेस तुम्ही नवीन कंपनी जॉईन करताय त्यावेळेस अगदी सुरुवातीपासून तुमचं सगळं नवीन प्रकरण चालू झालेलं आहे, कारण आधीच्या कंपनीमधला हेल्थ इन्शुरन्स कंटिन्यू होत नाहीये इथं. तर अशा वेळेस तुम्हाला जे काही बेसिक आजार आहेत, लाईफस्टाईल डिसीज वगैरे आहेत स्पेशली, ह्यांच्यासाठी एक वेटिंग पिरियड लागतो 2 वर्षाचा 3 वर्षाचा वगैरे, जो काही कंपनीच्या नियमाप्रमाणे असेल तो. आणि आजकाल तर आपण सगळेच जण 2-1 वर्षाच्या आतमध्ये कंपनी तर चेंज करतोच. नवीन मुलं तर 6 महिन्याला आणि दर वर्षालाच करतात. अशा वेळेस तुम्हाला कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सचा बेनिफिट कदाचित मिळणार नाही जर का वेटिंग पिरियड मध्ये वगैरे असेल तर. आणि जेवढ्या जास्त कंपनीज बदलाल तेवढा जास्त वेटिंग पिरियड तुम्हाला लागत राहील. त्यामुळे कॉर्पोरेट मधला हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक वेळेस तुमच्या फायद्यात येऊ शकतो असं नाहीये. आणि याच कारणासाठी एक इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुम्ही घेऊन ठेवणं ही गरजेची गोष्ट आहे. दुसरं कारण आहे, लेट्स से तुमचा कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर आहे 5 लाख रुपयांचा आणि जर का तुमचं हॉस्पिटलचं बिल कदाचित 7 लाख रुपयांचं झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला वरचे पैसे तर स्वतःच भरायला लागतील, पण नाही भरायला लागणार. कारण जर का तुमच्याकडे एक इंडिव्हिज्युअल हेल्थ प्लॅन असेल, 5 लाख रुपयांचा जर का तुमचं सेपरेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे आणि 5 लाख रुपयांचा जर का कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे, तर ज्यावेळेस तुम्ही कॅशलेस हॉस्पिटलमध्ये पे करताय त्यावेळेस तर तुम्ही स्वतःची इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे त्यातून 5 लाख रुपये पे करून टाकणार आणि 2 लाख रुपये तुम्हाला तेव्हा पे करावेच लागणार. पण ते 2 लाख रुपये सुद्धा तुमचा जो काही कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स आहे त्याच्यातून तुम्ही रिएम्बर्स करू शकता, ते तुम्हाला परत मिळू शकतात जर का तुम्ही हॉस्पिटलचे ओरिजिनल बिल्स आणि जे काही तुमचे पर्सनल डॉक्युमेंट्स थोडेफार रिक्वायर्ड असतील ते जर का इन्शुरन्स कंपनीला सबमिट केले तर तुम्हाला ते 2 लाख रुपये पण परत येतील. दोनही तुमचे इन्शुरन्स कॉर्पोरेट आणि पर्सनल हे दोनही एकच बिल पे करण्यासाठी वापरण्याचा ऑप्शन भारतामध्ये अवेलेबल आहे आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते. नंबर 3, कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स जो असतो ना त्याच्यामध्ये नेहमी को पेमेंटचा क्लॉज असतो आणि तो ह्या इन्शुरन्सचा कोणी मिसयूज नाही करायला पाहिजे म्हणून असतो. आयडियली 10 ते 20% अमाऊंट मिनिमम तुम्हाला स्वतःलाच पे करायला लागते. म्हणजे जर का समजा 5 लाख रुपयाचं तुमचं हेल्थ इन्शुरन्स कव्हर असेल कॉर्पोरेट मध्ये आणि 5 लाख रुपयांचं तुमचं हॉस्पिटलचं बिल झालं तर याचा अर्थ 5च्या 5 लाख रुपये तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी मधून कव्हर नाही होणार. तुम्हाला ऍटलीस्ट 10 to 20% अमाऊंट स्वतः पे करायला लागेल आणि उरलेले पैसे मे बी तुमच्या कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मधून कव्हर होऊ शकतात. मग ही रिस्क टाळायची असेल तरी सुद्धा तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असणं गरजेची गोष्ट आहे. तिथं जेवढा काही तुमचा प्लॅनचा कव्हर आहे तेवढे सगळे पैसे 100% ती कंपनीच पे करणार असते. आणि अजून एक चौथं कारण आहे, जर का समजा तुमच्या कॉर्पोरेट इन्शुरन्स मध्ये 5 लाख रुपयांचा कव्हर असेल, तुमची फॅमिली असेल साधारण एक 4 लोकांची, तुम्ही तुमची वाईफ आणि 2 मुलं, कदाचित आई वडील पण जर का त्याच इन्शुरन्स मध्ये इन्क्लूड असतील तर 6 लोकांची फॅमिली झाली. पर लाईफ किती रुपयांचा इन्शुरन्स तुम्हाला कॉर्पोरेट मध्ये मिळतोय? 1 लाख रुपयांचा पण नाही मिळते. त्याचमुळे कॉर्पोरेट मध्ये पर लाईफ तुम्हाला जो कव्हर कमी मिळतोय ना तोच जर का तुम्ही इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स घेतला तुमच्या फॅमिलीचा आणि तुमचा स्वतःचा तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कव्हर सुद्धा घेऊ शकता. जर का कधी एक्सपेन्सेस जास्त लागले हॉस्पिटलचे तर त्या केसमध्ये तुम्हाला ती गोष्ट बेनिफिशियल असू शकते. आणि याच सगळ्या कारणांसाठी एका कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स सोबत तुमचा एक इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पण सेपरेट असणं ही गरजेची गोष्ट आहे. यानंतर महत्वाचा एक मुद्दा आहे हेल्थ इन्शुरन्स मध्ये, तुमचे जे
ओल्ड पॅरेंट्स आहेत ज्यांचं वय आता मे बी 45 किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांचा आणि तुमची जी स्वतःची इमिडिएट फॅमिली आहे ज्यामध्ये तुम्ही, तुमची वाईफ आणि तुमची मुलं यांचा हेल्थ इन्शुरन्स हा वेगळा असला पाहिजे. कारण काय तर बघा, बेसिक गोष्ट आहे, जे आपले पॅरेंट्स आहेत त्यांचं वय आता 45 किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, मग हेल्थ रिस्क कोणाच्या जास्त असणार, तुमच्या की त्यांच्या? ऑफकोर्स आपल्या पॅरेंटच्या हेल्थ रिस्क जे आहेत ते जास्त असणार आहेत. आणि इन्शुरन्स कंपनी नेहमी काय करत असते, हेल्थ इन्शुरन्सचा जो प्रीमियम घेते ना ती नेहमी हायेस्ट एज साठी घेते. जी ओल्डेस्ट व्यक्ती तुमच्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये इन्क्लूड आहे ना त्या व्यक्तीच्या एज नुसार तुमचा प्रीमियम पे करायला लागत असतो. आणि याच कारणासाठी ज्यावेळेस तुम्ही समजा तुमच्या पॅरेंट्सला जर का तुमच्याच हेल्थ इन्शुरन्स मध्ये कंबाईन केलं आणि इन्क्लूड केलं तर तुम्हाला सुद्धा तुमच्या पॅरेंट्सच्या एज प्रमाणे हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम पे करायला लागेल, ज्याच्यामध्ये तुमचे बरेचसे पैसे वाया जाऊ शकतात. आणि म्हणून तुमची जी काही इमिडिएट फॅमिली आहे, कारण तुमच्यामध्ये आणि तुमच्या वाईफच्या एज मध्ये जास्त मोठा गॅप नसणार आहे, त्यामुळे साधारण त्याच एज रेंज मधला प्रीमियम तुम्हाला एकमेकांसाठी पे करायला लागेल. पण पॅरेंट्सचा हा वेगळा असणं गरजेची गोष्ट आहे, कारण त्यांचं एज जास्त असते, त्यांच्या हेल्थच्या रिस्क जास्त असतात आणि त्यांचं प्रीमियम म्हणूनच जास्त अमाऊंट मध्ये द्यायला लागणार तुम्हाला. यानंतर आता जेव्हा तुम्ही फायनली हेल्थ इन्शुरन्स घेत असाल त्यावेळेस तुम्हाला या 8 गोष्टी कन्सिडर करायच्यात आणि त्या लक्षात घेऊन मगच एक इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला फायनलाइज करायचा आहे. कुठल्या त्या 8 गोष्टी आहेत? नंबर 1, योग्य अमाऊंटचा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे प्रत्येकासाठी. आता योग्य म्हणजे किती हे ऑफकोर्स तुमची हेल्थ कंडिशन काय आहे, तुमचे हेल्थ चॅलेंजेस काय आहेत या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करणार आहे. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करताय, म्हणजे समजा तुम्ही 25 किंवा 30 वर्षांच्या एज रेंजच्या आतमध्ये इन्शुरन्स घेताय, एक स्टार्ट करण्यासाठी म्हणून बेसिक कॅल्क्युलेशन सांगतो, तर तुम्ही पर ऍडल्ट लाईफ 2.5 लाख रुपयांचा आणि पर चाइल्ड 1 लाख रुपयाचा मिनिमम कव्हर हा घेतला पाहिजे. म्हणजे समजा 4 जणांची फॅमिली परत आपण कन्सिडर केलं तर या हिशोबाने तुमच्यासाठी मिनिमम 2.5 लाख रुपयांचा कव्हर, तुमच्या वाईफसाठी 2.5 लाख रुपयांचा कव्हर आणि तुमच्या 2 मुलांसाठी प्रत्येकी 1-1 लाख रुपयांचा कव्हर, असा मिनिमम 7-1 लाख रुपयांच्या तुमच्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन हा असायला पाहिजे. हे कधी? जेव्हा तुम्ही अजून स्टार्ट करताय तेव्हा. जसं जसं तुमची वय वाढत जातील, जसं तसं तुमच्या हेल्थ रिस्क पण थोड्याफार वाढत जातील, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं प्रीमियम जास्तीचं पे करून हे हेल्थ कव्हर वाढवावं लागणारच आहे कधी ना कधी तरी. ओके. आणि तुमच्या पॅरेंट्सच्या बाबतीत तीच गोष्ट 10 लाख, 20 लाख किंवा 25 लाख रुपयांपर्यंतचा पण जरी कव्हर असेल तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे. माझ्या स्वतःच्या पॅरेंट्सचा 25 लाख रुपयांचा कव्हर आहे दोघांचं मिळून, आणि त्याच्यासाठी मी साधारण 40-45 हजार रुपयांच्या आसपास प्रीमियम इयरली पे करतो. नंबर 2, एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुम्हाला नेहमी या गोष्टीचा विचार करायचा आहे, ज्या कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्या कंपनीच्या हॉस्पिटलचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे, तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये त्या पॉलिसी अंतर्गत किती हॉस्पिटल येतात आणि किती हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी आहे. कारण काय होतं, तुम्ही ऍडमिट झालात जाऊन आणि जर का तिथे कॅशलेस फॅसिलिटी नसेल तर तुम्हाला आधी पे करायला लागतील आणि नंतर तुम्हाला ते रिएम्बर्स करण्यासाठी परत वेगळी प्रोसिजर फॉलो करायला लागेल. त्यापेक्षा डायरेक्टली जर का कॅशलेस फॅसिलिटी असेल तर डायरेक्टली तुमचं बिल पे होऊ शकतं आणि तुमच्यावरती त्यावेळेस येणारा बर्डन पण कमी होऊ शकतो. नंबर 3, लाईफ टाइम रिन्युअलचा क्लॉज आहे का हे पण तुम्हाला चेक करायचंय. बऱ्याचदा काय होतं, हेल्थ इन्शुरन्स पण एका टर्म साठी वगैरे दिला जातो, तर असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला आधीच ही गोष्ट चेक करायची आहे की लाईफ टाइम तुम्ही तो इन्शुरन्स रिन्यू करू शकता किंवा नाही, आणि शक्यतो जिथे लाईफ टाइम रिन्युअलचा क्लॉज असेल तीच पॉलिसी घ्यायची आहे. नंबर 4, जसं मी तुम्हाला कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत सांगितलं होतं तसं बऱ्याचदा काही आजारांवरती किंवा काही गोष्टींवरती को पेमेंटचा क्लॉज पण हेल्थ इन्शुरन्स मध्ये असू शकतो. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आधीच चेक करून घ्यायची आहे की कुठल्याही स्पेसिफिक आजारावरती किंवा कुठल्याही स्पेसिफिक सर्जरी ऑपरेशन वरती वगैरे को पेमेंटचा वगैरे क्लॉज नाहीये ना, ही गोष्टीची खात्री करायची आहे. आणि सगळ्या गोष्टी जिथे इन्क्लूड होत असतील वेटिंग पिरियडच्या नंतर ऑब्व्हियसली, तर असा हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच तुम्हाला घ्यायचा आहे. नंबर 5, बऱ्याचदा काय होतं, तुमच्या पॉलिसीमध्ये फक्त हॉस्पिटलमध्ये जेवढे दिवस तुम्ही ऍडमिट आहात ना तेवढ्याच दिवसांचे पैसे इन्क्लूड असतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, जर का समजा तुम्ही हॉस्पिटलला जाण्याच्या आधी काही MRI किंवा अजून काही मोठ्या टेस्ट केलेले असतील ज्याच्यासाठी बऱ्यापैकी अमाऊंट तुम्ही स्पेंड केलेली असेल, किंवा तुम्ही हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या नंतर पण 4-6 महिन्यांसाठी तुमची गोळ्या औषधं वगैरे चालू असतील, तर त्या केसमध्ये सुद्धा हे आधीचे आणि नंतरचे चार्जेस कधी कधी हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्क्लूड नसतात. ह्याही गोष्टीची तुम्हाला खात्री करायची आहे की प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस पण, मेडिसिन्सची वगैरे पण गोष्टी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्क्लूड असल्या पाहिजेत. नंबर 6, खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे हेल्थ इन्शुरन्स मध्ये आणि खूप लोकांना हा प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ना हॉस्पिटलच्या रूम रेंट वरती बऱ्याचदा लिमिट असते. म्हणजे तिथे लिहिलेलं असतं की 5,000 रुपयांच्या रेंट पर्यंतचीच रूम तुम्ही घेऊ शकता. पण जर का आजकाल तुम्ही मोठ्या शहरांमध्ये वगैरे गेलात तर 5,000 रुपयांच्या रेंटवरची रूम नाही, त्याच्यापेक्षा जास्त 10,000 आणि 20,000 पर्यंत पण जातात बऱ्याचदा. म्हणून रूम रेंट वरती काही लिमिट नसायला पाहिजे. आणि इथं अजून एक मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती, जेव्हा रूम रेंट वरती लिमिट लागलेली असते आणि आपण कधी कधी विचार करतो की 5,000 रुपयांपर्यंत तर पॉलिसीमध्ये कव्हर होणार आहे. जर का 10,000 रुपयांची रूम असेल तर 5,000 रुपये आपण पे करू, 5,000 रुपये इन्शुरन्स मधून जातील. पण इथं असं होत नाही. ज्या वेळेस तुम्ही अशी एखादी चूक करताना तर तुमचं जे काही ओव्हरऑल बिल येतं ना हॉस्पिटलचं त्यामध्ये पण 50% अमाऊंट कंपनी पे करेल आणि 50% अमाऊंट मग तुम्हाला स्वतःला पे करायला लागेल फक्त एका रूम रेंटच्या लिमिटच्या कारणामुळे. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की रूम रेंट वरती कुठलाही लिमिट आधीच नसायला पाहिजे. नंबर 7, फ्री हेल्थ चेकअप आहे का इयरली हे सुद्धा तुम्हाला चेक करायचंय. कारण आपण काय करतो, बऱ्याचदा यंग असतो आणि आपल्याला गरज नाही वाटत, त्यामुळे आपण हेल्थ चेकअप वगैरे दरवर्षी करण्याचं टाळतो. पण जेव्हा ऑब्व्हियसली हेल्थ इन्शुरन्स
इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फ्रीमध्ये हेल्थ चेकअप तुमचं असेल इन्क्लूड, तर त्यावेळेस तुम्ही काय करता, प्रिफर करता की ऍटलीस्ट आपण जाऊयात आणि हेल्थ चेकअप करून येऊयात, ज्या कारणामुळे ऍटलीस्ट तुम्हाला स्वतःचं बॉडी चेकअप हेल्थ चेकअप करण्याचा चान्स मिळतो दरवर्षी. आणि नंबर 8 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे, जर का तुम्ही अजून यंग आहात, तुमचं लग्न झालेलं आहे आणि पुढच्या 1 ते 2 वर्षांमध्ये जर का तुम्हाला बेबी प्लॅनिंग वगैरे करायचं असेल, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना हे आधीच चेक करायचं आहे तुम्हाला की मॅटर्निटीचे संपूर्ण एक्सपेन्सेस हेल्थ पॉलिसीमध्ये कव्हर होतात का. कारण बऱ्याचदा लिमिटेड लेवल पर्यंत मॅटर्निटीचे एक्सपेन्सेस हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत असतात आणि त्याच्या पुढचे होत नसतात. त्यामुळे जर का तुम्ही आधी एकट्याचा इन्शुरन्स घेतला असेल आणि नंतर तुमच्या वाईफला वगैरे तुमच्या इन्शुरन्स मध्ये ऍड करताय, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही गोष्ट चेक करायची आहे की मॅटर्निटीचे संपूर्ण एक्सपेन्सेस तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्येच कव्हर झाले पाहिजेत. या सर्व गोष्टी होत्या ज्या तुम्हाला कुठलाही इन्शुरन्स, मग तो लाईफ इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स असो, हा घेताना कन्सिडर करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. हे सगळं होतं इन्शुरन्स विषयीचं बेसिक नॉलेज, जे मी तुम्हाला आय होप व्यवस्थितपणे डिलिव्हर करू शकलेलो आहे. जर का तुमचे अजूनही काही कन्फ्युजन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि हेच सगळं इम्पॉर्टंट नॉलेज तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. हे व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल नॉलेज साठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज टिटे सायनिंग ऑफ.